मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे राज्यात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे। नांदेडमध्ये याच निर्णयाविरोधात ओबीसी समाजाने जोरदार आंदोलन करत सरकारला इशारा दिला आहे। काय आहे हा वाद आणि ओबीसी समाजाची मागणी काय आहे पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। ओबीसी सर्व एकाच पर्व, ओबीसी सर्व ओबीसी एकजुटीचा विजय असो, ओबीसी एकजुटीचा विजय असो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। आज जे निवेदन दिलेलं आहे 2 तारखेला 2 सप्टेंबर 2025 रोजी जो GR काढलेला आहे कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या संदर्भात प्रतिज्ञापत्रावर जात प्रमाणपत्र कुणबी जात प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी एक चतुर्थ श्रेणीमधले कर्मचारी घेऊन त्यांच्या मार्फत एक जात प्रमाणपत्र त्यांना द्यावयासाठी GR काढलेला आहे। त्या GRला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। शैक्षणिक दृष्ट्या त्यांना आरक्षण दिलेलं आहे, 10% SCBC मधून दिलेलं आहे, EWS मधून पण दिलेलं आहे, परंतु मूळ ओबीसीवर या आरक्षणाचा परिणाम होतो आणि मूळ ओबीसीला न्याय कुठे मिळणार या संदर्भात आम्हाला संभ्रम निर्माण झालेला आहे। त्या संदर्भात त्या 2 सप्टेंबर 2025 रोजी जो GR काढलेला आहे त्या संदर्भात आम्ही हरकत तहसीलदार यांच्या मार्फत कलेक्टर ऑफिस आणि महाराष्ट्र शासन यांना याची तक्रार नोंदवलेली आहे आणि आमचं म्हणणं आहे की बाबा मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, पण ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देऊ नये एवढीच आमची मागणी आहे। सकल ओबीसी समाजाची मागणी आहे। पुढील उपाय काय राहणार आता? पुढील उपाय आदरणीय महाराष्ट्राचे व देशाचे ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ साहेब येणाऱ्या सोमवारी मंगळवारी आम्हाला जे काय मार्गदर्शन करतील त्यावर आम्ही मोठे मोर्चे, तहसीलवर मोर्चे, कलेक्टर ऑफिसला मोर्चे आणि सर्वात मोठं आंदोलन आम्ही मुंबईला उभारू। मराठा समाजाच्या मागणीला सरकारने प्रतिसाद दिल्यानंतर आता ओबीसी समाज देखील आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे। या 2 समाजातील आरक्षणाचा हा संघर्ष येत्या काळात काही वाढण्याची शक्यता आहे। यावर सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।